त्या ठिकाणी आळंदी नगरीमध्ये फ्रूटवाले धर्मशाळाच्या हॉलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जे अधिवेशन 35वे घेण्यात आलेलं आहे 35 वर्षाच्या संस्थेला झाल्याबद्दल, त्यामध्ये संत समाजस्थिती काल आज आणि उद्या या विषयावर बोलण्याची संधी मला आज प्राप्त झाली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. मर्यादित वेळेमध्ये बोलणं खरं तर वारकरी संप्रदाय कीर्तनकार म्हणा अशा लोकांना शक्य नसतं. 2 तास झाल्यानंतर ते थांबतात अशी परिस्थिती आहे. शिक्षक माणूस जर असेल तर 35 मिनिटाला थांबायचं हे त्यांना शक्य होतं. आत्ताच आधी वक्ते जे बोलले बनगर महाराज अगदी 20 मिनिटात काटेकोर पाळून त्यांनी केलं. मी देखील त्या वेळेत पूर्ण करण्याचा अतिशय काटेकोरपणे प्रयत्न करीन, परंतु त्याबद्दल तुम्ही सर्वजण मला माफ कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अध्यक्ष त्यासाठी समंजस असावा लागतो की या गोष्टी तरच शक्य होतात. हा विषय मला कार्यक्रम पत्रिका आल्यानंतरच कळाला की असा विषयावर आपल्याला बोलायचं आहे. त्याविषयी फार काही माझा अभ्यास दांडगा आहे असं काही समजण्याचं कारण नाही, परंतु माऊलीच्या नगरीमध्ये आहे. समाजसुधारकांचा वारसा आत्ताच सांगितला गेला आणि संत हा एक विषय आहे, समाजस्थिती हा एक विषय आहे की समाज आत्ता काय परिस्थिती आहे आणि समाजाची कालची परिस्थिती आजची आणि उद्याची, आणि याच्यात थोडक्यात संतांचं योगदान अशा स्वरूपाची सांगड असावी असं मी गृहीत धरलं. समाज हा अनेक व्यक्तींनी बनलेला असतो. हे आपल्यासारख्या सर्व विद्वान लोक आहेत या ठिकाणी, त्यांच्यासमोर बोलणं ही साधी गोष्ट नाही की संत हा समाज हा व्यक्तींनी बनलेला असतो. अनेक व्यक्ती एकत्रित आल्यानंतर त्याचा समाज होतो. समाज म्हणून एकत्र जेव्हा येतो तेव्हा मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. त्याचं नियमन कुठंतरी झालं पाहिजे, म्हणून त्याला नियम घालण्यासाठी मग कायदे वगैरे अशी बंधनं ती येतात, किंवा सर्वांनी एकत्रित वागताना मग कुठले नियम पाळले पाहिजे, त्या नियमाने सर्वांनी वागलं पाहिजे अशी एक धारणा राहते. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, रिलिजन इज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल्स नॉट अ मॅटर ऑफ रूल्स. धर्म हा जो आहे हा तत्वाचा विषय आहे की ज्या तत्वाने सर्वांनी वागलं पाहिजे, ते नियम नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत एका ठिकाणी माझ्या वाचनात आलेलं आहे. परंतु समाज जेव्हा चालायचा प्रत्येकाचे विचार भिन्न राहतात. या देशामध्ये घटनेने विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने विचार मांडण्याची मुभा आहे. आणि समाज सर्वांना वाटतं एका दिशेने जावा, चांगल्या विचाराने जावा. मला जो चांगला विचार वाटेल तो समोरच्या व्यक्तीला वाटेलच असं काही मानण्याचं काही कारण नाही, आणि त्याला जो चांगला वाटेल तो मला वाटेलच असं नाही. जसं मला विचार स्वातंत्र्य आहे तसं त्यालाही विचार स्वातंत्र्य आहे. जर एकत्रित सर्व समाज जायचा असेल तर ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम असं म्हणतात की कॉमन मिनिमम प्रोग्राम काहीतरी ठरला पाहिजे आणि त्याच्या आधारावर सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे, तरच तो समाज सुस्थितीत व्यवस्थित चालेल. परंतु आत्ता समाजामध्ये तशी परिस्थिती दिसून येत नाही. टू अर इज ह्युमन असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. टू अर इज ह्युमन म्हणजे चुकणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. थोडक्यात चुकतो तो माणूस असं आपण नेहमी म्हणतो की माणूस आहे म्हणजे जो काही काम करायला गेला तर तो चुकणार. टू अर इज ह्युमन, ज्या अर्थी चुकतो तो माणूस अशी संकल्पना आहे, त्या अर्थी कधीच चुकत नाही अशी काहीतरी संकल्पना असू शकते ना. म्हणजे माणसाला आपण चुकतो म्हणून त्याला माणूस म्हणतो, कधीच चुकत नाही त्याला आपण देव म्हणतो. देव म्हणजे जे देवाला मानतात ते देव म्हणतात. ज्याला देव मानायचं नसेल त्यांनी त्याला राक्षस म्हणा, विचारवंत म्हणा, विवेक म्हणा, काय त्याला शब्द द्यायचा तो द्या, परंतु कधीच चुकत नाही त्याला देव अशी संकल्पना मांडली. आणि चुकलेल्या माणसाला बिनचुकतेकडे नेण्याचा जो मार्ग दाखवतो त्याला संत असं म्हणतात. संतांची थोडक्यात व्याख्या मी अशी नेहमी मांडणी करताना करतो की माणूस आहे तो चुकणारच आहे
आणि त्याला बिनचुकतेकडे जायचे, तर तो जो मार्ग दाखवणारा जो वाटाडे आहे त्याला संत म्हणतात. अशी साधी सोपी व्याख्या त्या माध्यमातून करतो. मग आता आम्ही नेहमी बोलताना वारकरी संत परंपरा डोळ्यापुढं ठेवून आम्ही बोलत असतो, परंतु या जगामध्ये केवळ वारकरी संत परंपराच आहे असं मानण्याचं कारण नाही. संत ही प्रवृत्ती आहे, संत हा विचार आहे, तो कुठेही आढळू शकतो. संत या प्रवृत्तीने वागणारी माणसं कुठेही असू शकतात. आता ही माध्यमं आली, हातात मोबाईल आलेला आहे. माझ्या मोबाईलवर दरवर्षी 14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईन यांना शुभेच्छा असा मेसेज असतो. अनेक लोक मला मेसेज करतात, महाराज तुम्ही पण. काय झालं, काय चुकलं, मला काही कळतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना जर अमेरिकेत कोणी मोठं म्हटलं तर आपल्याला राग येईल का? नाही येणार, कारण हे मोठेच होते. मग ते फक्त आळंदीत मोठे आहेत का, महाराष्ट्रात मोठे आहेत का, भारतामध्ये मोठे आहेत का? जगात कुठेही गेले तरी त्यांचं मोठेपण अबाधित आहे. तसं जगात पण कोणीतरी माणूस असेल, कोणीतरी संत असेल की ज्याचं मोठेपण तिथं अबाधित आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे ना. आपण जर मान्य केलं नाही तर संघर्ष सुरू होतो. म्हणजे जो संघर्ष आजकाल समाजामध्ये चालू आहे तो वैचारिक संघर्ष आहे प्रत्येकाचा. प्रत्येकजण आपापल्या विचारावर ठाम आहे. अनेक वाचन आपण करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ताच मी जातीव्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक वाचत होतो. महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग वाचलं किंवा वेगळी पुस्तक वाचतो. ही माणसं मोठीच होती, पण ती मोठी असताना त्यांनी दुसऱ्याचं मोठेपण काही काळापुरतं ते मान्य करतात, पण त्यांचा मुद्दा आला ना तत्वाचा की त्या ठिकाणी त्याचं मोठेपण ते नाकारतात. आणि मग त्या मुद्द्यावर त्यांचे मतभेद होतात. कुणी मोठे माणसाचे एकमेकांचे मतभेद, कारण ते आपापल्या मुद्द्यावर टिकप असतात. आणि जेव्हा मतभेद होतात ते मतभेद झालेले जे लिखाण केलेलं असतं, आजकाल काही लोक तेवढंच प्रस्तुत करतात आणि या दोन मोठ्या व्यक्तींचे मतभेद होते, त्या दोन मोठ्या व्यक्तींचे मतभेद होते असं सांगितलं जातं. म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जो शब्द मी वापरला आहे की जे मोठे होते त्यांचं काहीतरी एक वैचारिक एकमत असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आपण पुढं चाललं पाहिजे. संतांचे विचार संतांच्या ठिकाणी अतिशय श्रेष्ठ आहेत. अनेक गोष्टी आहेत. आज समाजामध्ये एका ठिकाणी व्याख्यानाला माझ्या एका मित्रांना नेलं होतं. त्यांनी तिथं सगळं मुलांपुढं व्याख्यान होतं. मुलांना प्रश्न विचारला त्यांनी की तुमचा आवडता हिरो कोण? तर प्रत्येकाला आवडता कोणीतरी हिरो असेल ना. त्यांना विचारलं तुमचा आवडता हिरो कोण? मग कोणी सांगितलं अमिताभ बच्चन सांगितलं, कोणी आमिर खान सांगितलं, कोणी सलमान खान सांगितलं. ज्याला त्याला आवडता तो हिरो त्यांनी सांगितला. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तुमचा आवडता ॲक्टर कोण? ते संभ्रमात पडले. मग आत्ता सांगितलेले कोण होते? त्यांनी सांगितलं मग आमचा आवडता ॲक्टर पण तोच आहे. मग तुम्हाला जेव्हा आवडता हिरो कोण विचारलं तेव्हा हिरो याचा शब्दाचा अर्थ नेता आणि ॲक्टर या शब्दाचा अर्थ अभिनेता. आपण काय झालंय ते अभिनेत्यालाच नेता समजून बसलोय. अडचणी ज्या समाजामध्ये येत आहेत की आपण आपला नेता कोण हे ठरवलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की माझा आवडता नेता महात्मा गांधी, माझा आवडता नेता ज्ञानोबा आहे, माझा आवडता नेता तुकोबा आहे. ह्यांना नेता म्हटलं पाहिजे. आणि हे इतर आहेत ते अभिनेते. अभिनेत्यातलं कोण नेता होऊ शकत नाही का? होऊ शकतो. कोणी नाम फाउंडेशन काढलं, कोणी आमिर खान सारखा शेतकऱ्यांसाठी काम करतोय, तो नेता देखील होऊ शकतो. परंतु सर्वच अभिनेता त्याला हिरो म्हणण्याचं काही कारण नाही. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मुलांपुढे मांडला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या संस्काराचा भाग आहे. आपण आपला नेता कोण, अभिनेता कोण या गोष्टी हळूहळू ओळखायला पाहिजे. समाजाची जी स्थिती आहे, जी आपण प्रत्येकजण विचारी माणूस जो आहे, विचारी माणूस त्याला विषण्णता येते. अरे असे लोक का वागतात? ती कालही तशीच होती, आजही तशीच आहे आणि उद्याही तशीच राहणार. हे निर्विवाद आहे, लक्षात घ्या. एकनाथी भागवतामध्ये जे एकादश स्कंदावर आपल्या नाथ महाराजांनी जे चिंतन केलेलं आहे त्यामध्ये देखील वाचलं तर असं तुम्हाला आढळून येतं की ही युग बदलतात अनेक. आता कलियुग चालू आहे असं मानलं जातं. कलियुग चालू आहे, अनेक युग बदलत जातात. प्रत्येक युगामध्ये आस्तिक माणसं राहणार, नास्तिक माणसं राहणार, देव मानणारे राहणार, देव न मानणारे राहणार, आंदोलन करणारे राहणार, आंदोलन चिरडणारे राहणार. हे प्रत्येक युगामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळं ही कुठली गोष्ट संपेल आणि सर्व एकाच बाजूने जाईल अशी काही परिस्थिती मानण्याचं कारण नाही. त्यामुळे समाजाचं हे जे वास्तव आहे ते देखील आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे असं मी मानतो. दुसरी गोष्ट, आत्ताच महाराजांनी सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ.
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अनेक अभंग आहेत, पण ते अभंग माणसं समजून घेत नाही, त्याचा अर्थ समजून घेत नाही की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर आहे. ईश्वर कुठे आहे? सर्वांमध्ये आहे. तो फक्त मूर्तीतच आहे का? तर मूर्तीत आहेच आहे. मग सर्वांमध्ये आहे का? सर्वांमध्ये, सर्व प्राणी मात्रामध्ये सर्वांमध्ये ईश्वर आहे. मग त्याचं पूजन केलं पाहिजे. त्याचं पूजन केलं म्हणजे काय केलं पाहिजे? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कुठल्याही जीवाचा मत्सर घडला. हा तुकोबारांनी अभंग केला. मग त्यांना त्यावेळेस हिंदू धर्म माहिती नव्हता का? मुसलमान धर्म माहिती नव्हता का? ते स्वतः कुणबी होते किंवा मराठा होते, त्यांना आपली जात माहिती नव्हती का? मग त्यांनी आज सांगायला पाहिजे कुठल्याही मराठ्याचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कुठल्याही हिंदूचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर, असं नाही म्हटलं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर असं जेव्हा सांगितलंय तेव्हा सर्व जीवांमध्ये देव आहे असं मान्य केलेलं. सर्व जीवांमध्ये जेव्हा देव आहे मान्य केलं तेव्हा हिंदूमध्ये देव आहे आणि मुसलमानामध्ये देव आहे का नाही? व्यक्तीच ना, कुठल्याही जीवामध्ये जर देव असेल तर तो सर्वांमध्ये देव आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तुची नांदत आहे असं सांगितलं जातं. जळ स्थळ काष्टी पाषाण सगळीकडे भगवंत आहे. मग एखादी वास्तू आहे की ज्याला आपण मंदिर म्हणतो, त्यामध्ये देव आहे. दुसरी वास्तू आहे ज्याला हिरवा रंग दिला की मग त्याच्यामध्ये देव नाही का? माझे अनेक मित्र आहेत, आम्ही बरोबर जाताना मी विठ्ठलाच्या मंदिराला हात जोडतो आणि एका ठिकाणी दर्गा आहे तिथे हात जोडतो. ते म्हणतात तुम्ही मुद्दाम करता. म्हटलं काय मुद्दाम केलं? म्हटलं तुम्ही सिद्ध करा की तिथे नाही आहे देव. ते देवाला अल्लाह म्हणतात, काय हरकत नाही ना. पण देव जर सर्वकडे आहे, तुम्ही एक तत्व म्हणून मान्य केलं पाहिजे. काही गोष्टी जर सर्वकडे आहे का नाही हे पहिलं ठरवा. हे पहिलं निश्चित करा ना. जर सर्वकडे असेल तर तिथं का नाही याचं कारण सांगा. म्हणजे एक तर संतांनी सांगितलेलं खोटं आहे असं सिद्ध करा, खरं आहे मानलं तर तिथं पण देव हे मान्य करा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण संभ्रमात राहतो आणि त्या ठिकाणी आपण नेमकं चुकतो. आपण चुकतो हे पण आपण कळत नाही आणि मान्य करत नाही. गांधींचा विचार मी वाचतो. महात्मा गांधींनी अहिंसा सांगितली. अहिंसा सांगितली. काय सांगितलं? अहिंसा सांगितली. आणि त्या अहिंसेला विरोध करणारे लोक आहेत की जे असं मानलं जातं की नथुरामांच्या विचाराला ते लोक मानतात असं मानलं जातं. आणि ते नथुरामांच्या विचाराला मानतात. समाज असं ठराविक वर्गाकडे पाहतो की ती त्या विचाराला मानणारा तोच वर्ग आहे. पण माझं मत असं नाही आहे. थोडंसं माझं मत जे नथुरामाला मानतात असं जे म्हणतात तीच लोक महात्मा गांधींचं मानतात आणि त्यांचं आचरण करतात. लोक म्हणतील काय महाराज धाडसाचं विधान करताय. मला सांगा त्या लोकांनी दगड हातात घेतलाय, कुणाला मारलाय मला सांगा बरं कधी. ते तुम्हाला म्हणतील घे दगड मार त्याला, तर दगड उचलायचा आणि त्याच्या हातात द्यायचा. काय करायचं? त्याने मारू द्या ना, काय अडचण नाही. अहो तो खरा गांधींच्या विचारांचं पालन करताय हे आपल्याला कळलेलं नाही अजून. आपण दगड मारत बसतो, आपण त्या विचाराचं अनुकरण करतो आणि त्यांना त्या विचाराचं अनुकरण देतो तर आपण त्यांना त्यांचा शिक्का मारतो. का मारतो मला हे कळलेलं नाही. त्यांना मोठेपण द्यायला शिका, कारण ते गांधींच्या विचाराचे खरे अन्वय. अनेक चळवळी झाल्या, अनेक ब्राह्मण समाजाचे लोक त्यामध्ये अग्रेसर आहेत, पुढे आहेत का नाही? त्यांच्यामध्ये विचार पटणारा आहे तो अनेक गोष्टी. मी एक कोणाचं समर्थन करतो, कोणाचं समर्थन करत नाही अशातला भाग नाही. समाजाची जी वास्तव स्थिती आहे ही आपण मांडली पाहिजे एकमेकांना आणि ती मान्य केली पाहिजे. असं मानलं जातं की भारत देशाची लोकसंख्या जर धरली तर त्यात 3% ब्राह्मण समाज आहे. किती टक्के समाज आहे असं मानलं जातं? 3%. 100तले 3 लोक ब्राह्मण आहेत. मग ते 3 लोक जर 100% धरले म्हणजे ब्राह्मण समाज 100% धरला तर त्यातले 3% लोक पौरोहित्य करणार आहेत. किती टक्के लोक करणार आहेत? 3%. 0.03% लोकांशी आपला वाद किंवा संघर्ष आहे. उरलेले 97% तर व्यवसाय ते नोकरी करतात, जिकडे तिकडे जातात येतात. मग ते 0.03% जे आहे त्यांच्याशी पण वाद आहे का? तर त्याच्यातले जे प्रामाणिकपणे वागतायत, प्रामाणिकपणे त्यांचं कर्म करतायत त्याच्याबद्दलही कोणाचं म्हणणं नाही. जे त्यांच्या कर्तव्यात चुकत आहेत ते त्यांच्यातले 0.03% असतील, त्यांच्याविषयी वाद आहे. आपण त्यांना बोललं की सर्व समाज अंगावर घेतो. सर्व समाजही त्या पद्धतीने वागत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अनेक गोष्टी समाजामध्ये जे संघर्षाचे जे मुद्दे आहेत ते नीट समजून घेतले पाहिजे. कुणाशी वाद आहे, काय आहे, ते या सगळ्या गोष्टींचं उत्तर संवादामध्ये आहे. जर योग्य रीतीने संवाद झाला, त्यांनाही आपण जर जवळ केलं तर ती देखील तरी आपल्याला मिळेल. आपल्याला लक्षात घ्या, तुम्हाला जर सर्व असा समाज जर एकदम व्यवस्थित निर्माण करायचा असेल तर आपल्या प्रत्येकामधले मतभेद हळूहळू कमी करत मिटवत आणलं पाहिजे आणि त्या ठिकाणी गेलं पाहिजे.
मुळात अंधश्रद्धा निर्मूलन समिती हेच भयानक नाव आहे काहीतरी असं मला वाटतं. लोक म्हणतील असं काय, कारण हे समितीचं नाव ऐकलं की लोक तुम्ही ते व्यासपीठावर त्या म्हणजे काय ते समिती, काय लोक म्हणजे काय राक्षस लोक आहेत ती का काय माणसं नाहीत का काय म्हणजे काय मला काही कळलेलंच नाही. आत्ता मध्यंतरी माधव बावगे सर असतील, उत्तमराव जोगदंड सर असतील, ते संयोजनामध्ये होते, त्यांना अनुभव आला. या ठिकाणी आळंदीमध्ये हे अधिवेशन घेतलं जाते. बंडगर महाराजांनी आळंदीची महती या ठिकाणी सांगितलेली आहे. आळंदीचा एक मेसेजचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर मध्यंतरी एक व्हिडिओ फिरत राहतो. मग तो व्हिडिओ असा फिरत होता की 1972 सालचा तो काळ होता. मी मुद्दाम थोडासा जास्त वेळ का मागितलं की हे गोष्टी बोलणं गरजेचं आहे कुठंतरी. 1972 सालचा तो काळ होता आणि त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक ज्ञानेश्वर महाराजांची समिती फोडायला आले होते आणि समाधी फोडून त्यात आत काय त्यांची पाहण्याची इच्छा होती. आणि त्यावेळेस मामासाहेब दांडेकर जे वारकरी संप्रदायाचे थोर त्या ठिकाणी होते, ESP कॉलेजचे प्राचार्य होते, वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक होते, ते सामोरे गेले. डॉक्टर शुक्ल म्हणून एक जण होते, सायंटिस्ट होते, ते सामोरे गेले आणि त्यांनी त्या समाजाशी चर्चा केली. त्यांनी 3 मीटर आणले, ते समाधीला लावले आणि त्याचे इंडिकेशन कसे होतात ते पाहिलं आणि मग त्यांना ते पटलं. मग ती त्यात काही परदेशी लोक होते, ते नंतर वारी करायला लागले, असं तसं अशा पद्धतीचं मेसेज फिरत होता. मग ग्रामस्थ शेवटी भावना त्यांच्या तीव्र होतात किंवा आळंदीमध्ये हे कार्यक्रम होतोय आणि जे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी फोडायला निघाले अशा लोकांचा कार्यक्रम होऊ द्यायचा का? त्याचा होऊ नाही दिला पाहिजे. त्यांनी पोलिसांकडे गेले, धाव घेतली, तक्रार केली, त्या ठिकाणी सांगितले की बाबा या लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी होणं अवघड आहे, कारण अशा विचारांचे लोक आहेत. मग पोलिसांनी संयोजकांना बोलवून घेतलं, मी देखील त्याबरोबर गेलो, चर्चा केली त्या ठिकाणी. त्यांना म्हटलं तो मेसेज पूर्ण पाहिला का? ती मेसेज एक व्हिडिओची मुलाखत आहे की ज्याच्यात डॉक्टर शुक्ल नावाचे एक 90 वर्षाचे गृहस्थ, त्यांची मुलाखत एक महिला घेते आणि ती महिला त्यांना प्रश्न विचारते, काय ज्योतिषशास्त्रावर आधारित, याच्यावर आधारित असे ती प्रश्न विचारते. ते डॉक्टर शुक्ल 90 वर्षाचे असले तरी प्रज्ञा जागृत आहे त्यांची, व्यवस्थितरित्या त्याची उत्तर देतात, बोलतायत काही ठराविक मर्यादेपर्यंत. आणि त्या ठराविक एक वेळ आहे तिथपर्यंत त्यांनी उत्तरं देतात. ती महिला त्यांना पुन्हा प्रश्न विचारते की 1972चा काळ होता, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक त्या ठिकाणी समाधीचं फोडायला त्या ठिकाणी येणार होती आणि त्या टायमाला आपली भूमिका महत्त्वाची होती, याबाबत आपण काही सांगाल का? बस इथपर्यंत तो व्हिडिओ कंटिन्यू आला आणि नंतर त्यांचं बोलणं थांबलं. तिथं एक फोटो येतो त्या ठिकाणी आणि ती महिला त्यापुढे बोलते. मग ती महिला म्हणते की आता काही तांत्रिक कारणामुळे डॉक्टरांना काही बोलणं पुढं शक्य नाही, त्यामुळे त्यांचं मनोगत मी सांगते असं म्हणत ती महिला त्यांचं मनोगत सांगते की जो मेसेज आहे पूर्ण की 72चा काळ होता असं असं आधी सांगितलं तसं. आणि नंतर पुन्हा त्या बाईंचं बोलणं झालं की मग पुन्हा डॉक्टर शुक्ल तिथून पुढं बोलत आहेत. डॉक्टर शुक्ल मध्ये का बोलले नाही याचं काही कारण काही कळलंच नाही. त्या बाई फक्त मध्ये बोलले. म्हटलं तो व्हिडिओ पहिली गोष्ट एडिटेड आहे असं कळतंय. दुसरी गोष्ट 1972चा काळ होता असं जेव्हा सांगितलं जातं आणि मामासाहेब दांडेकरांनी तो प्रश्न मिटवला असं जेव्हा सांगितलं जातं, ज्या मामासाहेब दांडेकरांचं निधन 9 जुलै 1968 रोजी झालं. 9 जुलै 1968 रोजी झालेले मामासाहेब दांडेकर ते 72चं प्रकरण मिटवायला का आले, कसे आले हे अनाकल नाही, ते काही कळलेलं नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही समाधी फोडण्याची घोषणा केली किंवा यायचं ठरवलं, त्याची स्थापना 1989 झाली. ते 72ला का आले होते समितीच्या माध्यमातून हे काही कारण कळलं नाही. या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला आणि ते म्हटल्यावर तुम्ही हे संविधानाचं काम करता, हे तर अतिशय चांगलं काम आहे, आमचा पूर्ण पाठिंबा आहे या कामाला, अशा रीतीने तो प्रश्न मिळतो. मुद्दाम सांगतो का या ठिकाणी की अनेक गोष्टी असतात ज्या गैरसमजातून पुढे पुढे जातात आणि संवाद हे त्याच्यावरचं उत्तम माध्यम आहे, विवेक हे त्याच्यावरचं उत्तम माध्यम आहे. विवेक आपल्याला येतो. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. मी समजा एक 4 प्राण्यांचे तुम्हाला आवाज काढून दाखवतो, 4 प्राण्यांचे, आणि तुम्ही ते कुठल्या प्राण्याचे ते ओळखायचे. सर्वात पहिल्यांदा मी कुत्र्याचा आवाज काढून दाखवतो, तो कुठल्या प्राण्याचा आहे तुम्ही ओळखायचं बरोबर. माझ्या अज्ञानावर असतात का ज्ञानावर असतात मला काही कळलं नाही. सर्वात प्रथम कुत्र्याचा आवाज काढून दाखवतो, कुठल्या प्राण्याचा तुम्ही ओळखायचा. म्याव म्याव, बरोबर, हसले बघ. आता मी तुम्हाला मांजरीचा आवाज काढून दाखवतो, तो कुठल्या प्राण्याचा आहे तुम्ही ओळखायचा. बो 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 बो, बरोबर, दुसरा प्राण्याचा आवाज काढा. आता मी गाढवाचा आवाज काढून दाखवतो आणि आता वाघाचा आवाज काढून दाखवतो. हा हा हा, बरोबर, असे 4 आवाज काढून दाखवतो. तुम्ही सर्वजण हसले माझ्या वाघाला. का हसले?
कारण मी आवाज काढून दाखवतोय, मी प्राण्याचं नाव एक घेतोय आणि आवाज दुसराच काढतोय. हे तुम्हाला का कळलं? कारण तुम्हाला त्याचं ज्ञान आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून कळालं. समोरच्या अज्ञानी माणसासमोर जेव्हा आपण बोलतोय, त्यांना ज्ञान नाही, तेव्हा काही बोललेलं खपून जातं. आणि समोरचे लोक जर ज्ञानी असतील तर आपण काय बोलायचं हे सगळं त्या ठिकाणी मर्यादा येतात त्याला. आम्ही कीर्तन परंपरेतले लोक आहोत, प्रवचन परंपरेतले आहे. कीर्तन परंपरेमध्ये जर अशी थोडीशी सुविधा केली की कीर्तन झाल्यानंतर 10 मिनिटं श्रोते जे ते प्रश्न विचारतील, कीर्तनकारांनी उत्तर द्यायचं, असं इंटरॅक्शन सुरू झाली तर बरेचसे आमचे कीर्तनकार पण कमी होऊ शकतील. हे धाडसाने बोलतोय महाराजांनी, आळंदीत व्यासपीठावर जबाबदारीने बोलतोय, लक्षात घ्या. याच्यामध्ये माझा उद्देश कीर्तनकारांना दुखवण्याचा नाही, माझा इतर कुठला विचार पुढे नेण्याचा नाही. लक्षात घ्या, जेव्हा कीर्तनाला लोक येतात ना, तो त्यांची धार्मिक भूक भागवण्यासाठी येतात. ती कीर्तनाला काय येतात? त्यांची धार्मिक भूक भागवतात. लोक 4-4 महिने राहतात चातुर्मासात महाराज पंढरपुरात, श्रवण करण्यासाठी राहतात, श्रवण करण्यासाठी. परंतु आमचा समाज असा झालाय की ते राहतात आमच्याकडे, मग शेवटच्या दिवशी आम्ही समारोप करायचे त्या पूर्ण यज्ञाचा. मग शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना सांगतो मतदान कोणाला करायचं. ती लोक त्या भुकेपोटी आलीत का आमच्याकडे की महाराज आम्ही तुमचं रोज ऐकायला येतो आणि आम्ही मतदान कोणाला करूया शेवटच्या दिवशी तुम्ही सांगा आलोच म्हणून? नाही, ती लोक आपल्याला कशासाठी येतात हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपण ती गरज त्यांची भागवली पाहिजे. लक्षात घ्या, हा विचार आहे, त्याच्या मनात शंका उत्पन्न होणार, आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच हा विचार व्यवस्थितरित्या पुढे जाणार. म्हणजे उद्याचा आपण वारकरी संप्रदाय याच्याविषयी जेव्हा मी सांगतोय तेव्हा लोकांच्या समोरच्या समाधान जर आपण करू शकलो नाही तर पुढे काय होईल हे आत्ता मी सांगू शकत नाही. आत्ता IT क्षेत्रात लोक अनेक पुढे जात आहेत, नोकऱ्या करत आहेत, पती पत्नी दोघं नोकरीला आहे, लाखो रुपयांचं पॅकेज आहे. ते म्हणतात आमचं आणि संप्रदायाचा किंवा या धर्माचा संत विचाराचा संबंध काय? आमचं सुखाने चाललंय, आमचं एवढं पॅकेज चालू आहे. मग त्याचा तुमचा संबंध काय, जीवनशैली संबंध काय, हे आपल्याला त्यांना समजून सांगता आलं पाहिजे. त्यांच्या मनात ज्या शंका निर्माण होतात त्याचं आपलं उत्तर देता आलं पाहिजे आणि हे दिलं तरच हे विचार पुढे जाणार आहेत. आपण देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांचा, जसं मी वारकरी संप्रदायाबद्दल बोललो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांसाठी देखील असा संदेश आहे की आपण काही गोष्टी विवेकाने जरी करत असला तरी एककल्लीपणा जो आपला जाणवतो समाजामध्ये तो जाणवला नाही पाहिजे. आपण समाजाचे जे घटक आहे समाजातलेच आपण बनवून आपला सांगता आलं पाहिजे. आणि अभंग वगैरे आमच्याकडं अनेक अभंग आहेत की त्या त्या प्रसंगाने त्या त्या पद्धतीला लागू होतात. की आईला चालता येत असतं किंवा गुरुजींना चालता येत असतं, पण त्या बालकासाठी ते हळूहळू त्याच्या पद्धतीने चालते. का चालते? किंवा त्याला जसं जमतं तसं आपण चालत गेलं तर ते पुढं चालता येणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने रनिंग करून दाखवलं नुसतं मॅरेथॉन, तुम्ही आहे मॅरेथॉन, पण त्याला जे पळायचं ते शिकवताल का नाही? त्याला पहिलं उठून चालता आलं पाहिजे, हळूहळू चालता आलं पाहिजे, मग पळता आलं पाहिजे. त्या हिशोबाने त्याला ज्या पद्धतीने समजते त्या पद्धतीने त्याला, म्हणजे त्याला काय थोडक्यात म्हणतात साखरेत विष घालतात किंवा विषात साखर घालतात असं म्हणतात ना, गोड त्याला आवड यावी म्हणून त्या पद्धतीने ते करता आलं पाहिजे. त्याला त्याचे आचार विचार तुझे करत राहतात, त्याच्यातले दोष काय आहेत, योग्य काय अयोग्य काय हे हळूहळू समजून सांगितलं पाहिजे. आणि समाज असा काही बदलत नसतो. आपण म्हणजे समाज आहे, व्यक्ती बदलले पाहिजे, आपलं कुटुंब बदललं पाहिजे, आपल्या विचाराचे 4 लोक बदलले पाहिजे, 10 लोक बदलले पाहिजे. असं करत करत समाज बदलणार आहे. त्या पद्धतीने आपली वाटचाल जरी चालू असली तरी अजून लोकाभिमुख समाजिमुख व्हायला पाहिजे. आणि आपली जी प्रतिमा आहे की आपण धर्माच्या विरोधी आहात हे आहात ते नाही आहे. आता आम्ही आमच्यासारखे काही लोक सांगतायत, पण अशी समाजामध्ये व्यवस्थितरित्या ती प्रतिमा अजून जर गेली तर या कामाला अधिक वेग येईल आणि आळंदीतून आपण काहीतरी घेऊन गेलोय असं वाटेल. मध्यंतरी आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने एक व्याख्यान मला आयोजित करायचं. त्या ठिकाणी प्राध्यापक मनोज तायडे म्हणून अमरावतीचे मराठी विभागाचे प्रमुख होते, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि व्याख्यानाचा विषय होता 4 वाक विचार व बुद्धी प्रामाण्यवाद असा विचार होता. आळंदीत व्याख्यान ठेवायचं आणि अशा विषयाचं ठेवायचं. अनेक जण काही विद्यार्थी वारकरी महाराज त्या ठिकाणी वाद घालण्यासाठी की 4 वाकाचे विचार इथं कसे मांडतात आणि अमुक काय कसं मांडणार काय मांडणार.
त्यांना नेमका यायला वक्त्यांना उशीर झाला, आमचा त्यांच्याशी संवादच होऊ शकला नाही. आले की डायरेक्ट व्यासपीठावर गेली आणि भाषण करायला उभं राहिले. आता समोर अनेक दिग्गज लोक होते, वारकरी संप्रदायातले मान्यवर लोक होते. त्यांनी भाषणाची सुरुवात केली. म्हणजे आळंदी येथे शूद्र समाजातील पहिले संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी मी वंदन करतो. सगळे बघायला लागले. तर ज्ञानेश्वर महाराजांची जात इथं सांगितली जाते, इतिहासात सांगितली. ते ब्राह्मण होते, उच्च वर्णाचे होते आणि हे शूद्र मुनी त्यांनी सुरुवात केली. डायरेक्ट काय केलं काय कळलं नाही. मग त्यांनी सांगितलं जन्मने जायता शूद्रा संस्कारात द्विज उच्चते. जन्माने प्रत्येकजण शूद्र आहे आणि संस्काराने तो श्रेष्ठ ठरतो, असं शास्त्रवचनच आहे. ते काय कोणी अमान्य करण्याचं कारण नाही. मग संस्काराने उच्च ठरतो. संस्कार कुठला? तर त्या काळी मुंजीबंधन हा संस्कार पूर्वीपासून आहे. मुंजीबंधन मुंज झाली की त्याला ज्ञानग्रहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे मुंज झाली की तो ब्राह्मण ठरतो, तिथून पुढे द्विज ठरतो, ब्राह्मण ठरतो, असं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी धडपड केली तरी त्यांची शेवटपर्यंत अखेरपर्यंत मुंज काही झालीच नाही. मग त्यांची जर मुंज झाली नाही तर जन्मने जे आहे त्या शूद्र या न्यायाने सर्वजण शूद्र आहेत, त्या न्यायाने माऊली देखील शूद्र आहेत. त्यामुळे शूद्र समाजातील पहिले संत असं म्हणून त्यांनी सुरुवात केली. अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जे आमचे इथे ज्येष्ठ लोक होते, केशवराव कबीरव होते, मारुती कुरेकर होते, त्यांनी जाताना त्यांच्या पाठीवर थाप टाकली. म्हणजे महाराज वेगळी आणि फार छान मांडणी केली. तर अशा पद्धतीने काही जी मांडणी आहे, त्या पद्धतीने आपले विचार आहेत, थोडे मोल्ड करत त्या हिशोबाने इथून पुढं काम चाललं तर त्या कामाला अजून गती येईल असं मला वाटतं. माझं लांबलेलं मनोगत मी अध्यक्षांच्या आणि आपल्या सर्वांची माफी मागून थांबवतो. जय हिंद.